नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मंजुळा तिच्या आईला म्हणते की हे बघ आई, जर मल्हारसाहेबांच्या पोरीच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न तू केला होतास हे जर मल्हारसाहेबांना कळलं तर तुझ्यासोबत मी आणि तू आपण दोघीही जाऊ जेलात. मल्हारसाहेबांचा त्यांच्या पोरीवर किती जीव आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघून आली आहे आणि आज तू जे काही केलंय ते त्यांच्या जीवाला खूप लागलंय बघ. सगुणाबाई म्हणते की लागू दे, मला फक्त माझ्या पोरीची काळजी आहे. मंजुळा म्हणते की अगं आई, त्या पोरीला खोटं नाटं सांगून बाप आणि मुलीमध्ये अंतर वाढवून तू काय तुझ्या मुलीला न्याय द्यायला निघाली आहेस? आई, तू बिना बापाचं मला वाढवलंय, आता माझ्या जन्माचं मला गुपित शोधायचं आहे म्हणून मी तिथं राहते. सगुणाबाई म्हणते की अगं मग त्याला काय झालं? तर मंजुळा म्हणते की बापाशिवाय जगणं किती मुश्किल असतं तू हे मला विचार. त्या पिहूकडं बाप आहे आणि खुशाल तू त्या दोघांना वेगळं करायला निघाली आहेस. निष्पाप मुलीची माझ्यासारखी अवस्था मी कशी होऊ देईल? सगुणाबाई म्हणते की मी फक्त तुझाच विचार करणार ना. आणि हे बघाई, यापुढे जर तू असं काही वागलीस तर मी सगळं काही मल्हारसाहेबांना सांगून टाकेल की यामागं तूच होती आणि मग तू आणि मी आपण दोघंही गेलो जेलमध्ये सडायला. जर तिथं जाण्याची इच्छा असेल तर सांग आणि मग वाग तुला वाटेल तसं. मंजुळा तिथून निघून जाते तेव्हा सगुणाबाई म्हणते की जा जा, तू विसरू नकोस की मल्हारसाहेब माझा जावई आहे ते, आणि विठ्ठलासमोर त्यानं तुझ्या कपाळाला कुकू लावलंय. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. तर इकडे क्षमाने जो मंजुळा आणि स्वराजचा झोपलेला फोटो काढलेला असतो तो फोटो ती बघत असते आणि इकडे चहा उतू चाललेला असतो तरीही तिला भान नसतं. तेवढ्यात आई येतात आणि गॅस बंद करतात. आई म्हणतात की काय बघतीयेस क्षमा, आणि आई तिच्या हातातून मोबाईल घेतात. आई म्हणतात की बाई, ह्या दोघांचा फोटो, स्वराज बघ ना किती शांतपणे झोपलाय मंजुळाच्या कुशीत. मंजुळा सुद्धा आपल्याच मुलाला झोपवते असंच वाटतंय. क्षमा म्हणते की आई, मी इथं आल्यापासून बघतीये की मंजुळा आणि स्वरामधलं नातं हे जास्तच घट्ट झालेलं बघतीये. काय जादू केली आहे त्या मंजुळाने कोणास ठाऊक. तर मोनिका तिथे आलेली असते आणि मोनिका हे ऐकत असते. आई म्हणत असतात की जाऊ दे क्षमा, नको एवढा विचार करूस. क्षमा म्हणते की नाही आई, मंजुळाचं वागणं हे मला आधीपासूनच खटकत होतं आणि मी मोनिकाला म्हटली पण होती की त्या मंजुळाला या घरात नको ठेवू. आपल्याला काय गरज आहे तिची, आणि पिहूला शिकवायला ती कशाला हवी आहे? पिहूला काय हे शिकू शकतात, मल्हार भाऊजी शिकू शकतात. आई म्हणतात की क्षमा, अगं मंजुळा काय कायम राहणार आहे का इथे, आणि लहान मुलांचं काय, ते कोणालाही कनेक्ट होऊन जातात. क्षमा म्हणते की आई, तुम्ही म्हणत असाल ते बरोबरही असेल, परंतु त्या दोघींमधली जी जवळीक वाढते त्याने मला त्रास होतोय. मी कबूल करते तुमच्यासमोर ही गोष्ट, पण मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय. आई म्हणतात की अगं हा त्रास नाही आहे क्षमा, ही माया आहे जी प्रत्येक आईच्या मनात असते. तर इकडे मोनिका मनात विचार करत असते की तुझं काम तर सोपं झालंय मोनिका. क्षमा वहिनीच्या मनात जो मंजुळाबद्दल राग आहे त्यात अजून फक्त थोडंसं तेल टाकायचं तुला, म्हणजे क्षमा वहिनीच तिला घराबाहेर काढतील आणि पिहू देखील माझ्यावर रागवणार नाही. फक्त एकच गोष्ट करायची, मंजुळाचा स्वराजला या घरातून घेऊन जाण्याचा डाव आहे ही गोष्ट फक्त क्षमा वहिनींना प्रूव्ह करायची. मल्हारने सर्व स्टाफला बोलावलेलं असतं तेव्हा निरंजन म्हणतो की काय झालं मालक, तुम्ही आम्हाला बोलवलं? त्यावर मल्हार म्हणतो की हो, पिहूच्या बाबतीत जे काही झालं ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. कोण कुठली बाहेरची व्यक्ती पिहूशी बोलते आणि आपल्याला पत्तासुद्धा लागत नाही, ही गोष्ट खूप सिरियस आहे आणि यापुढे असं अजिबात होता कामा नये. आणि आता तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. घरामध्ये कुठलीही व्यक्ती येणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची. तुमच्यापैकी जर तुम्हाला कोणावर संशय असेल तर तो मला आत्ताच सांगा. आणि एक म्हणजे ती बाई मला ओळखते आणि ह्या घरातल्या सर्वांना ओळखते. तिला हे सुद्धा माहीत होतं की पिहूचा काल वाढदिवस होता ते. याचा अर्थ ती सगळी माहिती जमा करून आणि मगच थंड डोक्याने इथे आली होती. मोनिका म्हणते की अरे यांना काय विचारतोयस, महिनाभर फक्त पाट्या टाकायच्या आणि महिन्याच्या शेवटी पगार होऊन मोकळं व्हायचं. मल्हार म्हणतो की स्टाफसोबत बोलण्याची ही पद्धत नाहीये, मी बोलतोय ना त्यांच्याशी. मोनिका म्हणते की अरे तूच डोक्यावर बसवून ठेवलंय त्यांना. मी तर म्हणते की आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव, म्हणजे पोलिस यांना घेऊन जातील आणि आता पोलिसच यांना त्यांच्या पद्धतीने बोलतं करतील. मला काहीही फरक पडत नाही मल्हार, तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव. मल्हार म्हणतो की अगं पण कुठल्या बेसिसवर, आणि पोलीस आल्यावर त्यांना काय सांगणार आहे, तुझा कोणावर संशय? इतक्यातच मंजुळा देखील तिथे आलेली असते. तेव्हा मंजुळा विचार करते की माझ्यावर तर संशय नाही ना ह्या सगळ्यांचा. मोनिका म्हणते की हेच जर तुझ्या लाडक्या शिष्याच्या बाबतीत जर झालं असतं ना तर 100 फोन करून हलवून टाकलं असतं तू सगळ्यांना.
आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट केली असती आणि ह्या सगळ्यांना घेऊन गेला असता. तर मल्हार म्हणतो की मी असं काहीच केलं नसतं. मल्हार म्हणतो की मोनिका हा फक्त स्टाफ नाही आहे, तर ही आपल्या घरातलीच माणसं आहे. आपल्याला जर भूक लागली तर आपल्याला गरम गरम वाढणारी ही माणसं आहेत. त्यांनासुद्धा मन आहे आणि आपल्यामध्ये एक नातं आहे आणि ते नोकर आणि मालकाचं तर नक्कीच नाही आहे. मल्हार म्हणतो की अगं हाच वॉचमन होता त्या दिवशी ज्याने पिहूला मना केलं होतं की त्या बाईसोबत राहू नकोस म्हणून. पिहू म्हणते की हो मम्मा, मीच त्याला जायला सांगितलं होतं म्हणून तो बाहेर निघून गेला. मल्हार म्हणतो की पिहू तुला किती वेळा सांगितलंय की आओ जाओ करायचं म्हणून. मल्हार म्हणतो की किती दिवस झाले की हे आपल्यासोबत काम करताय आणि मोनिका आपण एका वेळेत त्यांना असा संशय दाखवायचा. हे बघ आपल्याला सगळ्यांना अलर्ट राहावं लागणार आहे आणि सगळ्यांवर लक्ष ठेवावं लागणार आहे. इतक्यात क्षमा तिथे येते आणि म्हणते की भाऊजी मला असं वाटतंय की गेटवर फक्त एकच CCTV कॅमेरा आहे, तिथे कॅमेऱ्यांची संख्या वाढवायला हवी. मल्हार म्हणतो की हो मी तसं सांगितलंय. क्षमा म्हणते की कारण आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही ते कॅमेऱ्याला नक्कीच दिसतं. त्याला समजतं की आपलं कोण आणि आपलं असल्याचं नाटक कोण करतंय, असं ती मंजुळाकडे बघून म्हणत असते. तर मंजुळा म्हणते की साहेब लहान तोंडी मोठा घास घेतीये. एकमेकांवर जर विश्वास असेल तर आपल्याच माणसांवर असं चोरटी नजर ठेवायची गरज पडत नसते. आपला सगळ्यात मोठा शत्रू हा आपलाच विश्वास नसलेलं मन असतं. मल्हार म्हणतो की बरोबर बोलताय मंजुळाबाई, आपण जर असं प्रत्येकावर संशय घेत राहिलो तर मग आपलं जगणं कठीण होईल. मोनिका म्हणते की मंजुळा टीचर तुम्ही प्लीज आतमध्ये जाता का हो, कारण जर तुम्ही इथं असाल तर मल्हारला असं वाटेल की आम्ही तुमच्यावर आरोप करतोय आणि गुरुचा अपमान झालेलं मल्हारला नाही चालणार ना. तर मंजुळा म्हणते की ठीक आहे जाते मी. मल्हार स्वराज आणि पिहूला सांगतो की यापुढे तुम्ही जास्त अलर्ट राहायचं. मग नंतर सर्व स्टाफ देखील त्यांच्या त्यांच्या कामासाठी निघून जातो. क्षमा मोनिकाला विचारते की मोनिका तुला खरंच मंजुळावर शंका आहे. मोनिका म्हणते की शंका असून काय फायदा वहिनी, मल्हारने तर डोळ्याला झापडच लावली आहेत. आता ही मंजुळाबाई पिहूची गुरु आणि कलाकार आहे, त्यामुळे बोलायला तर जागच नाही. आता ही मंजुळाबाई कुठल्या लेवलची कलाकार आहे हे बाकीच्यांना पण दिसायला हवं ना. क्षमा म्हणते की अगं पण तूच तर ठेवून घेतलंस ना तिला या घरामध्ये. मोनिका म्हणते की पण मी कुठे नाही म्हणते वहिनी, परंतु ही मंजुळाबाई जर गाणं शिकवण्याच्या पलीकडे जर घरामध्ये दुसरं काहीतरी करत असेल तर तेही बघायला हवं ना. एवढं बोलून मोनिका तिथून निघून जाते. तर इकडे मंजुळा आणि स्वराज दोघंही देवाजवळ आलेले आहेत आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असतात. तितक्यातच मोनिका आणि पिहू देखील येतात. स्वराज पूजेतील सामानाला हात लावायला जातो तेव्हा मोनिका म्हणते की खबरदार जर त्याला हात लावशील तर माझ्या पिहूवर कुठलं परत संकट येऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी दान करायच्या आहेत. मोनिका लगेचच निरंजनला हाक मारते आणि ते सर्व दान करण्यासाठी मंदिरात घेऊन जायला सांगते. पिहू बेटा परत तुझ्यावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून आपण तुझ्यातर्फे हे सर्व दान करतोय. चल आता तू टच कर या सगळ्या गोष्टींना, म्हणजे तुझ्या हातून दिल्यासारखं होईल. तू लगेचच त्या सर्व गोष्टींना हात लावते आणि देवाच्या पाया पडते. मोनिका म्हणते की देवा माझ्या पिहूला या सगळ्या वाईट गोष्टींपासून वाचव आणि तिला प्रोटेक्ट कर. तिला कुणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस. स्वराज म्हणतो की आजी हे सर्व पिहूसाठी आहे. तर आई म्हणतात की हो आपण हे सर्व पिहूच्या नावाने दान करणार आहोत. मोनिका म्हणते की पिहू तू एकुलती एक मुलगी आहे या घरातली, त्यामुळे तू खूप स्पेशल आहेस. आई तुम्ही पिहूची दृष्टसुद्धा काढा बरं का. तर आई म्हणतात की हो मला तर कोणाची तरी दृष्ट लागल्यासारखीच वाटतंय. मोनिका निरंजनला सांगते की निरंजन आता तू ह्या सगळ्या गोष्टी देवळात घेऊन जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव, देवळात घेऊन जाताना कुठलीही गोष्ट खाली ठेवायची नाही आणि देवळात गेल्यावर मला फोन कर, मी बोलते गुरुजींशी. निरंजन तिथून निघून जातो. तर पिहू म्हणते की मम्मा आता हे सगळं केल्यानंतर ती हॉरेबल बाई मला पुन्हा त्रास द्यायला नाही येणार ना. मोनिका म्हणते की नाही येणार. तर तू बघच की देव तिला जेलमध्ये पाठवणार की नाही. तर मंजुळा मनामध्ये म्हणत असते की माझा खून केल्यानंतर देव काही हिला बक्षीस देणार होता का, जेलमध्ये पाठवतीये म्हसनी कुठली. तू म्हणत असते की मम्मा यू आर सो ग्रेट. तर मंजुळा म्हणते की खरंच ग पिहू तुझी मम्मा खरंच खूप ग्रेट आहे. मोनिकाने पिहूला जवळ घेतलेलं असतं आणि ती पिहूला म्हणत असते की तुला देव सगळ्या वाईट गोष्टींपासून वाचवू दे, बस माझी फक्त एवढीच इच्छा आहे. आणि स्वराजला त्या सर्व गोष्टी पाहून खूप वाईट वाटत असतं आणि तो तिथून निघून जातो. तर इकडे निरंजन भाऊ हे सदाभाऊंना भेटायला आलेले असतात. सदाभाऊ म्हणतात की मी त्या ज्वेलरला खडसावून विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की श्यामला तिथे गेली होती म्हणून. सदा निरंजन भाऊला ते फोटोज दाखवतो जे की दागिन्यांचे असतात. निरंजन म्हणतो की अहो हे तर मोनिका मॅडमचे दागिने आहेत जे चोरीला गेले होते. सदाभाऊ अहो हे बघा ना की मोनिका मॅडमने पेपरात सुद्धा फोटो दिला होता. सदाभाऊ म्हणतात की तुमची बायको कधी काय करेल ना काही सांगता येत नाही.
रंजन म्हणतो की सदाभाऊ, ते लाखोंचे दागिने आहे, आपण लवकरात लवकर तिला पकडलं पाहिजे. सदाभाऊ म्हणतात की आपण जर तिला पकडायला गेलो तर तिच्याकडे दागिने नाही सापडणार, मग काय करायचं आपण. रंजन म्हणतो की अहो, आमच्या घरी ना एक बाई राहते, ती हुबेहूब वैदेहीसारखी दिसते आणि ती 2-3 वेळा श्यामलाला भेटली सुद्धा होती, तेव्हा वैदेहीचं भूत म्हणून श्यामला तिला घाबरलीही होती. सदाभाऊ, आपण वैदेहीच्या भूताची तिला भीती दाखवून आपण ते दागिने परत मिळवू शकतो. सदाभाऊ म्हणतात की हो, श्यामलाने ते दागिने विकण्याच्या आधी आपण ते लवकरात लवकर मिळवले पाहिजे. इकडे स्वरा म्हणत असते की बाप्पा, माझे आई आणि बाबा माझ्या जवळ आहे, परंतु आमचं तिघांचं कुटुंब नाही असंच मला वाटतं. माझे आई बाबा म्हणून माझा काहीच हक्क नाही का त्यांच्यावर. मी मुलगी आहे, पण मला मुलीसारखं जगता येत नाही, मला कोणाला माझं नाव सुद्धा सांगता येत नाही. रुका काकू किती छान पिहूसाठी सगळं दान करते, पूजा करते, माझ्यासाठी तर कोणीच काही करत नाही, कारण मला माहिती आहे की माझे आई आणि बाबा एकत्र नाही आलेत. त्यांना आता एकत्र आणण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार आहे. त्यातच मंजुळा येते आणि म्हणते की एक पोरगी आहे ना, ती खूप शहाणी आहे, किती जरी तिला दुःख झालं तरी ती दाखवत नाही. स्वरा म्हणते की कोण गाई. त्यावर मंजुळा म्हणते की आहे एक गोंडस पोर. मंजुळा म्हणते की बरं जाऊ दे, हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. स्वरा म्हणते की काय आणलंय. स्वरा जेव्हा ते उघडून बघते तर त्यामध्ये पैंजण असतात. स्वरा म्हणते की हे पैंजण मला माझ्या आईने दिलेत. स्वरा म्हणते की मला पण खूप आवडता, हे असं पोट्यासारखं राहता राहता मी तर विसरूनच गेले पैंजण घालायला. मंजुळा म्हणते की थोडं दिवस सहन कर फक्त, काही दिवसांनंतर तुला सगळं हे करायला भेटेल, तुला पैंजण घालायला भेटतील, छान छान फ्रॉक घालायला भेटतील. तर स्वरा म्हणते की हो आई, तू म्हणतीयस तर सगळं काही होईल, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मंजुळा स्वराच्या पायामध्ये पैंजण घालते आणि म्हणते की किती सुंदर दिसतंय तुला, बरं मला चालून दाखव आणि बघू दे कसा छुमछुम आवाज येतोय ते. तर स्वरा जेव्हा चालत असते तेव्हा तिच्या पायातून ते पैंजण खाली पडत असतात. तर स्वरा ते पैंजण काढते आणि मंजुळाला म्हणते, आई हे तुझ्या मापाचे पैंजण आहे आणि तुझ्या आईने तुला दिलेत ना, मग तुला छान दिसतील ते. एक काम करते, मीच तुला घालून देते. आणि मग स्वराच्या हाताने मंजुळाच्या पायात पैंजण घालते आणि मग त्या पैंजणच्या तालावर दोघीही नाचत असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोनिका क्षमाला भडकवत असते आणि म्हणत असते, उष्ट तोंड पुसायला तुमचा पदर आणि मुके घ्यायला मंजुळा. आया तुम्ही करायची आणि श्रेय मात्र मंजुळाला. तुम्ही फक्त मावशी आई बनून राहिलात. स्वतःचा मुलगा गमवायचा नसेल तर असं म्हणून मंजुळावर निशाणा साधणार. तेवढ्यातच मंजुळा तिथे येते आणि ती पिन पकडते आणि मंजुळाला समोर बघून मात्र मोनिका फार घाबरते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.